गणेशोत्सव अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपलाय आणि याच गणेशोत्सवासाठी मुंबईतून लाखोंच्या संख्येनं गणेश भक्त आहे तो गेल्या 2 दिवसांपासून कोकणाच्या दिशेने निघालेला आहे। आपण बघितलात तर मागचे 2 दिवस आहेत त्या माणगाव शहरामध्ये मोठी वाहनांची आहे ती रांग लागलेली पाहायला मिळाली होती। मात्र कालपासून या ठिकाणी पोलीस आहेत ते चोख आपली भूमिका आहे ती बजावत असल्यामुळे सध्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे। माणगाव शहर असेल, इंदापूर शहर असेल, या शहरांमध्ये जागोजागी पोलीस आहेत ते तैनात आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो पोलिसांनी कालपासून योग्य नियोजन पद्धतीने सोडवण्यात यश मिळवलेलं आहे। याच्यामध्ये बरेच आपण जे ब्लॅक स्पॉट वगैरे आहेत तिथे आपण नियोजन केलेलं आहे। जिथे खड्डे पडले तिथे आपण इतर यंत्रणा जे NHAI MSRTC आहे यांच्याकडनं आपण ते खड्डे बुजवून घेतलेले आहेत। आमची यशस्वी ट्रॅफिक तसेच एसपी साहेब मॅडम आमचे आणि SP रायगड मॅडम तसेच HSP साहेब आमचे आणि आमचे ADG साहेब यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आम्ही वाहतुकीचे नियोजन केले आहे। आणि त्यामुळे आपण बघितलं तर आज सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावर जे गेली 2 दिवस वाहनांच्या रांगा होत्या त्या आज जर आपण बघितलं तर योग्य सुरळीत आहे ती वाहतूक आहे ती व्यवस्थित योग्यरित्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे जो गेल्या 2 दिवसांपासून वाहतूक कोंडीत अडकणारा मुंबईकर कोकणवासी होता तो आता सुखाचा प्रवास करताना पाहायला मिळतोय। त्यामुळे माणगाव शहर असेल, इंदापूर शहर असेल, या दोन्ही शहरात होणारी जी वाहतूक कोंडी आहे ती आता नियोजन पद्धत किंवा सुरळीत आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। गणेश मापरकर, ABP माझा, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।